राज्यातल्या 29 महापालिकांचे निकाल जाहीर होऊन तब्बल 24 तास उलटले आहेत. असं असतानाही 6 महापालिकांमध्ये मात्र त्रिशंकू स्थिती पाहायला मिळते. या सर्व ठिकाणी एकाही पक्षाने बहुमताचा आकडा गाठलेला नाहीये. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी तिथे प्रमुख पक्षांना आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. यामध्ये अमरावती, अकोला, चंद्रपूर, सांगली, भिवंडी आणि मालेगाव या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे काही ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी घोडेबाजाराची शक्यता निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी नवीन युती आणि आघाड्या स्थापन होण्याची चिन्ह आहेत. यासोबतच उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, परभणी आणि कोल्हापूरमध्ये महापौर कोण होणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे. तर विविध ठिकाणच्या पालिकांमध्ये नेमकं काय चित्र आहे सध्या ते पाहूया. तर महापौर पदासाठी कुठे कुठे कसरत करावी लागू शकते. अमरावती एकूण जागा आहेत 87, बहुमताचा आकडा आहे 44. सर्वात मोठा पक्ष आहे भाजप, 25 जागा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे युवा स्वाभिमान, 16 जागा त्यांच्याकडे आहेत. अकोल्यामध्ये एकूण जागा 80 आहेत, बहुमताचा आकडा 41 आहे. सर्वात मोठा पक्ष आहे भाजप 38, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस 21. चंद्रपूर एकूण जागा 66, बहुमताचा आकडा मॅजिक फिगर आहे 34. काँग्रेसकडे 27 जागा आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे, 23 जागा आहेत. सांगलीमध्ये एकूण जागा आहेत 78, बहुमताचा आकडा इकडे 40 आहे. भाजपकडे 39 जागा आहेत आणि काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, काँग्रेसकडे आहेत जागा 18. भिवंडी एकूण जागा 90, बहुमताचा आकडा मॅजिक फिगर 46. काँग्रेसकडे 30 जागा आहेत. काँग्रेस इकडचा सगळ्यात मोठा पक्ष आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे भाजप 22 जागांसह. मालेगावमध्ये एकूण जागा आहेत 84, बहुमताचा आकडा आहे 43. इस्लाम पक्ष हा सर्वात मोठा इकडचा पक्ष, एकूण जागा त्यांच्या 35, तर MIM दुसऱ्या स्थानावर आहे. MIMच्या खात्यात 21 जागा आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.